शिकता शिकता कृष्णावरती प्रेम जडलं आणि त्या झाकी या विषयाकडे ते वळल्या. खरं तर आपल्या कथेमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल 28 वर्षामध्ये मी कधी झाकी केली नाही आणि करू दिली नाही, पण त्यांनी बघून या ठिकाणी मी त्यांना मान्यता दिलेली आहे आणि आपण छान सर्व ही झाकी जी दिली केली. आपल्याला व्यासपीठाच्या वतीने खूप खूप धन्यवाद. बोला जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. श्री क्षेत्र सरवलीपाडा आपल्या गावचे श्री दयानंद मोतीराम चोरगे साहेब यांच्या बंगल्याच्या प्रांगणामध्ये गेली 3 वर्षे या ठिकाणी श्रीमद भागवत 3 वर्षे या व्यासपीठावर आपल्याला या भागवत कथेचा सुमधुर अशा प्रकारे सुंदर वाणीतून आपल्याला प्रबोधन करत आहे. तरी आम्ही आमच्या या सरवलीपाडा ग्रामस्थांच्या वतीने तसेच चोरगे परिवाराच्या वतीने आम्ही महाराजांच्या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आज गेले 7 दिवस आपण ही मधुर कथा ऐकत आहात. आज शेवटचा दिवस आहे आणि कसे 7 दिवस गेले समजलं सुद्धा नाही. आज ह्या 3ऱ्या वर्षातील कथेचा हा शेवटचा आज दिवस या ठिकाणी ही कथा विराम घेत आहे. आजच्या कथेतून महाराजांनी थोडं दानाविषयी सांगितलं की दान अनेक प्रकारचे जरी असले तरी पण सर्वात मोठं दान कोणतं असेल तर दाता तोची एक जाणा नारायण स्मरणे. मी पहिल्या दिवशी म्हटलं होतं की ही जी कथा ज्याने आयोजित केल्यातून आलेले सर्व भाविक दररोज या कथेचं सेवन करीत आहोत, म्हणून ह्या दयानांसाठी सर्वांनी जरूर टाळ्या वाजवायच्या आहे. आणखी पुढे सांगेल की त्याच्या दातृत्वाचं काय वर्णन करावं. श्री क्षेत्र आपल्या आळंदी गावामध्ये सिद्धेश्वर बेटावर सरवलीपाडा, सोनालेपाडा, ठाकूरपाडा आणि सरवली या गावांसाठी त्याने आपले आजोबा वैकुंठवासी बालूजीनाथ चोरगे महाराज यांच्या नावाने धर्मशाळा त्या ठिकाणी स्थापन केली. जवळजवळ 2 कोटी खर्च त्यांनी स्वतःने खर्च करून आणि गेल्या वर्षी त्यांनी त्या वास्तूचं उद्घाटन करून महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी कीर्तन लावलं. तसा 3.5 दिवसाचा सप्ताह आळंदीच्या त्या वारीमध्ये कार्तिक महिन्यामध्ये आपण त्या ठिकाणी जाऊन सर्वांनी त्या ठिकाणी ही सेवा त्यांच्याकडे घेतलेली आहे. खरोखर असेच आपल्याला आंबेडकर काय परिवर्तन होणार नाही. मी त्यांना आणखी सांगू इच्छितो की त्यांनी आपल्या आजोबांच्या नावाने आता वडिलांच्या नावाने पंढरपूरला सुद्धा अशाच प्रकारचं होईल आणि कार्य हाती घ्यावं आणि आपल्या परिसरासाठी त्या ठिकाणी एक वास्तू निर्माण करावी आणि ती त्यांच्याकडनं होईल ही आपण अपेक्षा करूया. दुसरं सांगायचं झालं की आपल्या या भागवतासाठी दरवर्षी येणारे आपले हरिभक्तपरायण वैकुंठवासी गंगाराम महाराज ठाकरे ही जे आज आपल्यामध्ये नाही आहे, तसेच या चोरगे परिवाराचे हरिभक्तपरायण वैकुंठवासी तुकाराम चोरगे हे सुद्धा वैकुंठ निर्माणाला गेलेले आहे. तर त्यांच्या आत्महत्येसाठी लाभावी असो. ह्या आता कथेची सांगता उद्याच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. तर जसे 7 दिवस ह्या कथेवर प्रेम केलेला आहे तसेच उद्या सर्वांनी 10 वाजता सकाळी 10 ते 12 या दरम्यानमध्ये महाराजांचं त्या ठिकाणी काल्याच्या आणि प्रसंगातून या ठिकाणी कथेची सांगता होणार आहे. तरी काल्याच्या कीर्तनावर सुद्धा सर्वांनी यायचं आहे. आता ज्या मान्यवरांच्या ठिकाणी नावं घोषित केली जातील त्यांनी या ठिकाणी पटापट आरतीसाठी यायचं आहे. श्री आमदार विश्वनाथ भोईर, उंबारडे कल्याण, विशालनाथजी महाराज चौधरपाडा ज्यांनी 7 दिवस या ठिकाणी भागवताचं पारायण केलं. 18,000 श्लोक त्यांनी 7 दिवसामध्ये त्यांनी पूर्ण केले असे हरिभक्तपरायण विनायक महाराज देशमुख आळंदी, जयंत भोईर नगरसेवक उंबारडे कल्याण,
प्रभुनाथ भोईर नगरसेवक दत्तात्रय स्वामी महाराज, दिलीप फले सोनाले, रामदास भोईर वड, संजय कामुकर पद्मानगर भिवंडी, सरला कालुराम पाटील ओवळी, मधुकर तले साहेब सोनालेपाडा, डॉक्टर किशोर जैन कल्याण, परमदादा कल्याण, सुरेश पाटील सरवणीपाडा, भगवान कालुराम भोईर, जितेंद्र माने एलकुले, पंडित तले सोनालेपाडा, विशाल पाटील राजरोळी नागपूर, तुकाराम ठाकरे मुरबाड, शिवराम पाटील सरवली, राजू पाटील सरवलीपाडा, सुरेंद्र भोईर सरवलीपाडा, मदन जाधव आमनेपाडा, विश्वास सिंगळे आमनेपाडा, प्रमोद भोईर उंबारडे, नितेश चौधरी सरवली, सदानंद कोळकर नानकर, दीक्षा तुषार रायकर पाये, संतोष काकडे आमनेपाडा. चला ज्याची ज्याची नाव पटापट या. कमलाकर कावडे भिवंडी, सोमनाथ निरकुटे कल्याण, सुधाकर पाटील पिंपळास नामदेवडी, वीरेंद्र जैन कल्याण, दिलीप मानेरकर एलकुटे, बालाराम भोईर सरवलीपाडा, देवेंद्र भोईर परमदादा यांनी वरती येतात आरतीसाठी, देवेंद्र भेरे शहापूर, गणेश पाटील आमनेपाडा, शैलेश पाटील आमनेपाडा, भावेश आप्पा भोईर सरवलीपाडा. Lord,
हरि ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। हरि ओम सर्वपुरुषाय श्री महाराज की